उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज नागपुरात राम रक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण या ठिकाणी जर बघितली तर जोरदार तयारी झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। हे एकंदर या कार्यक्रमाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत दानवे साहेब आहेत। दानवे साहेब, काय सांगाल, कशा प्रकारे एकंदर तयारी झालेली आहे? राम रक्षा पठण नागपुरात होते आहे, मुख्यमंत्रीच्या शहरात। हे पहा, राजधानीत झालं, मुंबईला झालं, आता उपराजधानीमध्ये। त्याच्यामुळे हे शहर काय कोणाच्या घरची मालकी नाही, सगळ्यात महत्त्वाचं। राजधानी झाल्यानंतर आम्ही उपराजधानीत आलेलो आहे। आता याच्यानंतर पुण्यात जाऊ, नंतर संभाजीनगरात जाऊ, नंतर कोल्हापूरला जाऊ, नंतर नाशिकला जाऊ, सगळ्या शहरात जाणार आहोत। आणि मला असं वाटतं की नागपूर हे हिंदुत्वाच्या वेगवेगळ्या क्रांतीचं केंद्र राहिलेलं आहे, म्हणून याच ठिकाणी होणं पण आवश्यक आहे। कारण या शहरातील जनतेनं मला असं वाटतं हिंदुत्व या नागपूरच्या लोकांना सांगायची गरज नाही। रामाच्या आंदोलनाचं पण मला असं वाटतं इथून मोठ्या प्रमाणावर केंद्रबिंदू राहिलेला आहे। आणि हेच आत्ताच्या घडीला रामाच्या नावावर राजकारण करून रामाचीच पेटी लुटण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं, त्याचा निषेध तर व्यक्त केलाच पाहिजे आणि म्हणून ते शिवसेना करते। मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे तुम्ही, आज मुख्यमंत्री नागपुरात आहे, काही बोलणं झालं आहे का की येणार आहे वगैरे? निमंत्रण देणं काम आहे, या म्हणून सांगितलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, आता त्यांची इच्छा। दानवे साहेब, हे जे राम मंदिर आहे, या राम मंदिराचे आजीवन सदस्य मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे कदाचित हे मंदिर निवडलं। आम्हाला माहीत नाही, इथं राम एवढंच आम्हाला माहीत आहे, बाकी कोण सदस्य काय आम्हाला काय माहीत नाही। इथं राम एवढं आम्हाला माहीत आहे आणि म्हणून आम्ही इथं आलेलो आहे, बाकी इथला सदस्य कोण आहे आम्हाला काय करायचं आहे कसं। एकंदर कार्यक्रमाच्या दृष्टीने तयारी पूर्ण झालेली आहे, साधारणतः किती लोक येण्याचं? नाही, संख्या काय आम्ही काय अशी 127 येणार, 570 येणार असं काही नाही, आमचं प्रचंड येणार एवढंच सांगू। नक्कीच प्रचंड अशी संख्या राहील आणि या ठिकाणी तयारी जर आपण बघितली तर तयारी झाल्याच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि मुख्यमंत्र्यांचं शहर आहे किंवा हे म्हणून नाही तर या ठिकाणी रामाचं शहर आहे, रामाचं मंदिर आहे, त्यामुळे आम्ही इथं हे कार्यक्रम आयोजित केला असल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।